जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती शास्त्रज्ञांच्या मते 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. ब्रह्मांड म्हणजे आपली आकाशगंगा. आपल्या आकाशगंगेमध्ये असणारे असंख्य तारे, ग्रह, उपग्रह या सर्वांची उत्पत्ती 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आणि आपला सूर्य आणखी 5 अब्ज वर्ष याच पद्धतीने जिवंत राहू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या आपल्या मिल्की वे आकाशगंगेमध्ये गेली 4.5 अब्ज वर्षापासून अनेक ग्रह फिरत आहेत. एकमेकाच्या परस्पर विरुद्ध दिशेला म्हणा किंवा संयुक्तरित्या म्हणा फिरत आहेत. अशाच प्रकारच्या अनेक आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये, अवकाशामध्ये आहेत, ज्या आपल्या डोळ्याने दिसू शकत नाहीत. परंतु आपण शुभ्र चांदण्यामध्ये अंधाऱ्या रात्री जर बघितलं तर आपल्याला धुसर अंधक असा एक पांढरा पट्टा आकाशामध्ये दिसतो. आणि तो कुठल्या तरी आकाशगंगेचा प्रवाह आहे किंवा आकाशगंगा आहे हे निश्चित आपण बघू शकतो. किंवा दुर्बीणच्या साहाय्याने, टेलिस्कोपच्या साहाय्याने आपण अनेक ग्रहाचा अभ्यास आजच्या स्थितीमध्ये करू शकतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपले ऋषीमुनी यांनी हजारो वर्षापूर्वी या तंत्रज्ञानाचा शोध त्या काळामध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये नागार्जुन असतील, आर्यभट्ट असतील, भास्कराचार्य असतील, या अनेक विद्वानांनी त्या काळामध्ये, खगोलशास्त्रज्ञांनी त्यांच्या परीने कुठल्या आधुनिक उपकरणाचा उपयोग करून ही आधुनिक माहिती पूर्वीच्या काळामध्ये अगदी तंतोतंत सटीकपणे लिहून ठेवलेली आहे. तर आपण थोडक्यामध्ये आपली सौरमाला, जी मिल्की वे आकाशगंगेमध्ये आपण आहोत, त्या सौरमालेचा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. आणि या सूर्यमालेमध्ये प्रमुख आहे तो सूर्य, ज्याला आपण रवी म्हणतो किंवा सूर्य नावाने सुद्धा ओळखतो. हा सूर्य प्रमुख आहे या आपल्या सौरमंडळाचा. आणि त्याच्यानंतर बुध येतो. हा बुध आपण मागं बघितलेला आहे की बुध हा चंद्राचा मुलगा आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. आणि सूर्याचा तो नात जावई आहे. नात जावई बुध हा कोणाचा? सूर्याचा नात जावई आहे. तर अशा प्रकारची ही आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये, कथामध्ये या सासरे आणि नात जावयाचा उल्लेख आहे. ठीक आहे, आपण काय करू, सध्या आपण हा सूर्यमालेचा भाग बघू. सूर्याजवळ एकदम जवळचा ग्रह जर म्हटलं तर बुध आहे. बुधानंतर शुक्र आहे. शुक्रानंतर मंगळ आहे. आणि मंगळानंतर पृथ्वी आहे. पृथ्वी हा जवळपास सूर्यापासूनचा 4था ग्रह आहे. त्यानंतर गुरु, शनी, त्याच्यानंतर
नेपच्यून, युरेनस असे या मंडळामधले ग्रह आहेत. मग सूर्याजवळ असणारा जो ग्रह आहे बुध, याची परिस्थिती सूर्यापासूनचं अंतर वगैरे पाहता सूर्याची उष्णता या बुध ग्रहावर जास्त प्रमाणात आहे आणि इतकी हीट जवळ असताना हा बुध ग्रह त्या ठिकाणी अस्तित्वात कसा आहे हा आश्चर्याचा भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्या बुध ग्रहावर कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. गुरुत्वाकर्षण आहे परंतु वातावरण नाही आहे. आता गुरुत्वाकर्षण हे किती आहे हे आणखी आपल्याला त्याचा अभ्यास घ्यावा लागेल. आपण फक्त सध्या सूर्यमाला बघतो, कोणकोणते ग्रह आहेत वगैरे, आणि अशाच प्रकारे नंतर शुक्र येतो. शुक्र ग्रहावर सुद्धा वातावरणाचा अभाव आहे. त्या ठिकाणी थोडंफार प्रमाणामध्ये वातावरण आहे परंतु मानवाला आवश्यक असणारं वातावरण त्या ठिकाणी नाही. मानवसृष्टीला किंवा सजीव सृष्टीला पोषक असं वातावरण शुक्रावरती नाही. त्यानंतर मंगळ ग्रह येतो. मंगळ ग्रहावरती सुद्धा असले कुठल्याही प्रकारचं पोषक वातावरण सजीवासाठी अद्याप तरी अस्तित्वामध्ये नाही. आणि नंतर येतो ते पृथ्वी. पृथ्वी हा ग्रह मानवासाठी आणि सजीवासाठी पोषक असं वातावरण असलेला ग्रह आहे. या ठिकाणी जे वातावरण आहे ते सजीवासाठी योग्य प्रकारचं आहे. आता आपण बघितलं आहे बुध, शुक्र आणि मंगळ, तर हा सर्वात जवळचा बुध असल्यामुळे त्या ठिकाणी बुधाला सूर्याची उष्णता खूप प्रमाणामध्ये दर्शनी भागाला आहे आणि रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी बुधावर खूप मायनस प्रकारचं जे तापमान आहे 200 ते 300 डिग्री मायनस सेल्सिअस इतकं तापमान खाली पडतं आणि त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये तापमान खाली उतरलं जातं. तसेच शुक्रावरती, शुक्र हा असा एक ग्रह आहे तो सगळ्या ग्रहांच्या विपरीत फिरतो. सगळे ग्रह सूर्याच्या उजव्या बाजूने जर फिरत असतील असे या पद्धतीनं राऊंडमध्ये, तर शुक्र हा एकच ग्रह असा आहे तो डाव्या बाजूने फिरतो आहे सूर्याच्या, म्हणजे बाकीच्या ग्रहाच्या अपोजिट बाजूने. आणि शुक्रावरती भविष्यामध्ये भरपूर जणांचे म्हणणे आहे जर मंगळावर वातावरण अस्तित्वात नाही आलं तर भविष्यामध्ये शुक्रावर मानववस्ती नक्कीच होईल तिथपर्यंत मंगळावरच प्रयत्न चालू आहेत. मंगळाच्या शक्यतो जास्त प्रमाणामध्ये विषय आहे परंतु मंगळ जर परिपूर्ण सक्सेस जर नाही भासला तर शुक्र ग्रह भविष्यामध्ये वातावरणामध्ये म्हणजे मानव वस्ती आणि जीवसृष्टीसाठी उपयोगात आणलं जाईल असा प्रयत्न चालू आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी संशोधनाअंतर्गत हा उल्लेख केलेला आहे की आपण ज्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये आहोत, जशी मिल्की वे आकाशगंगा आहे अशा हजारो आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत आणि आपल्या पृथ्वीप्रमाणे इतर आकाशगंगेमध्ये वास्तव्य करणारे ज्याप्रमाणे पृथ्वीसारखे ग्रह इतर आकाशगंगेमध्ये आहेत, ज्या ठिकाणी जीवसृष्टी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकते. जसे की महाभारतामध्ये किंवा एक उल्लेख आहे, भागवतामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे की ज्यावेळेस ब्रह्मदेव द्वारकेला येतात
आणि द्वारकेला आल्यानंतर ते तिथल्या द्वारपालाला सांगतात की बाबा, तू श्रीकृष्ण परमात्म्याला जाऊन सांग की ब्रह्मदेव आलेले आहेत म्हणून. आणि तो द्वारपाळ आज्ञा घेतो आणि विष्णू परमात्म्याला जाऊन सांगतो की म्हणे बाहेर ब्रह्मदेव नावाची एक व्यक्ती आलेली आहे आणि ती सांगते की मी ब्रह्मदेव आहे म्हणे आणि मला श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायचं आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा त्या द्वारपालाबरोबर एक निरोप पाठवतात की नेमका कोणता ब्रह्मा आला, काय नेमका कोणता ब्रह्मा आला हे मला सांगा म्हणे. आणि त्यावेळेस तो द्वारपाळ येऊन परत ब्रह्मदेवाला सांगतो की म्हणे महाराज, आपण कोणते ब्रह्मदेव आहात हे सांगा म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने विचारले आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव सांगतात की मला 4 मुख आहेत, 4 तोंड असलेला ब्रह्मदेव आपल्या भेटीसाठी या द्वारकेमध्ये आला म्हणून सांगा. आणि मग त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात की ठीक आहे बाबा, त्यांना आत येऊ दे म्हणे. आत आल्यानंतर ब्रह्मदेव आत येताना विचार करतात नेमकं म्हणजे असं मला काय विचारलं असेल. आणि आत गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी तर हजारो ब्रह्म त्या ठिकाणी बसलेले होते. कोणी 5 तोंडाचे होते, कोणी 6 तोंडाचे होते, कोणी 100 तोंडाचे होते, कोणी 1000 तोंडाचे होते, कोणी 10,000 तोंडाचे ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेले होते. म्हणजे अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारची ब्रह्मांडे आणि ब्रह्मदेव अस्तित्वामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आज जे संशोधन नासा किंवा इस्रो किंवा जागतिक लेवलच्या ज्या काही संशोधन संस्था आहेत त्या ब्रह्मांडाचा शोध घेताना पृथ्वीसारखे ग्रह शोधत आहेत, तर त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी या ब्रह्मांडाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. किती ब्रह्मदेव आहेत? हजारो ब्रह्मदेव त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आलेले आहेत. कशासाठी? श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी. म्हणजे शास्त्रज्ञ जे शोध घेत आहेत ते कशाच्या आधारावरून घेत आहेत? जे त्यांनी 16व्या शतकामध्ये ग्रंथ भारतामधून चोरून नेलेत आणि त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर करून त्यांनी त्याचा अभ्यास करून आज ते संशोधन करत आहेत की खरंच हे अस्तित्वात आहेत का, ते कुठं आहेत. आपल्या लोकांनी ग्रंथाबरोबर विज्ञान न जोडल्यामुळे किंवा ठराविक लोकांकडे ही मक्तेदारी असल्यामुळे काय झालं आहे की ठराविक समाजामध्येच ते ज्ञान राहिलं. कोणतं पौराणिक ज्ञान म्हणा किंवा वैज्ञानिक ज्ञान म्हणा हे ठराविक लोकांपर्यंत मर्यादित राहिलं आणि त्यामुळे समाज हा गुलाम झाला. आपल्या नंतरच्या पिढीने, जी नंतरची पिढी आली, ज्या लोकांनी ज्ञान लिहून ठेवलं, त्यांच्या नंतरची जी पिढी आली त्यांनी ह्या ज्ञानाला झाकून ठेवलं म्हणायला हरकत नाही किंवा त्याचा प्रसार केला नाही. आणि जगामध्ये सनातन आणि हिंदू धर्म असा एकमेव धर्म असा आहे की जो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याला म्हणजे शस्त्र हातात घ्यावं लागत नाही. काय करावं लागत नाही? हिंदू धर्माचा किंवा सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शस्त्र हातात घ्यावा लागत नाही. हा धर्म आपोआपच याच्यामध्ये, ह्या धर्मामध्ये काय माहिती आहे का, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. काय? या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये जी पृथ्वीमध्ये, सूर्यामध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती शक्ती या धर्मामध्ये, ह्या ग्रंथामध्ये, ह्या ज्ञानामध्ये. तुम्ही ते ग्रंथ वाचा, त्याचं ज्ञान घ्या, तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय शक्ती येते. ऑटोमॅटिक माणूस त्या गोष्टीकडे ओढल्या जातो.
या सनातन धर्माकडे ओढल्या जातं. या ठिकाणी रक्षण करण्यासाठी शस्त्र घेतलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हातात घेतलेलं आहे. प्रचार आणि प्रसारासाठी शस्त्र हातात बिलकुल घेतलेलं नाही. मी काय सांगितलंय, या सनातनमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, ते ऑटोमॅटिक माणूस त्याच्याकडे ओढल्या जातो. तुम्ही चुंबक पहा, चुंबक एका ठिकाणी ठेवा, त्याच्या भोवती अशी लोखंड वगैरे फिरवा, तो काय करतो, चुंबक ऑटोमॅटिक त्या वस्तूला आपल्याकडे ओढून घेतो. तसा सनातन धर्म हा ऑटोमॅटिक आपल्याकडे आकर्षित करतो. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, अद्वितीय अशी अद्भुत शक्ती आहे, अद्वितीय अशी शक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या जोरावर हा धर्म हजारो वर्षापासून आज तगायत टिकून आहे. हजारो किती, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितले संकल्प करताना 13 अब्ज वर्षाचा उल्लेख होतो. म्हणजे 13 अब्ज वर्षापासून ह्या धर्माचा उल्लेख होतो. मी मागच तुम्हाला सांगितले 43 लाख गुणिले 20,000 गुणिले 14 करा, म्हणजे रावणाची काय ती, त्याचं जीवन किती वर्ष जगला तो, तेवढं त्यांनी राज्य ज्या अर्थी भोगलं त्या अर्थी तुम्हाला त्याच्यावरून कल्पना येईल. आणि त्यावरून या धर्माची संकल्पना हा किती जुना आहे, याच्यामध्ये धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललेलं आहे हे मान्य आहे, परंतु प्रचारासाठी आणि प्रसारासाठी शस्त्र उचलण्याची गरज नाही. या सनातन धर्मामध्ये एवढी अद्भुत शक्ती, दैवी शक्ती, अलौकिक असं हा धर्म आहे. आणि त्यामुळे हा जो आपण ब्रह्मांडाचा विस्तार बघितलेला आहे, किंवा हजारो ब्रह्म त्या ठिकाणी द्वारकेमध्ये उपस्थित झालेले, हे बघितल्यानंतर ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन जातात की मी आतापर्यंत स्वतःला काय समजत होतो, एकटाच आहे, परंतु या ठिकाणी हजारो ब्रह्म या ठिकाणी अस्तित्वात आहेत. म्हणजेच आज जे नासा असो किंवा कुठली वैज्ञानिक संस्था असो, जो संशोधन करतायत, त्यांच्या असं लक्षात येतं आहे की या ब्रह्मांडामध्ये आपण एकटे नाहीत. हजारो उपग्रह, ग्रह, तारे हे असंख्य स्वरूपामध्ये अस्तित्वामध्ये आहे. दुसऱ्या ग्रहावर सुद्धा जीवसृष्टी आहे. आपल्या पृथ्वीप्रमाणे इतर ग्रहावर सुद्धा सजीव सृष्टी निश्चितपणे आहे. मग येतो गुरु. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे या सौरमालेमधला. आणि आपल्या सौरमालेमध्ये आपला सूर्य एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वीसारख्या 13 लाख पृथ्वी सूर्याच्या आतमध्ये सामावू शकतं, एवढा मोठा सूर्य आहे. आणि या पृथ्वीसारख्या 9,000 ते 12,000 पृथ्वी गुरुग्रहामध्ये मावू शकतात, एवढा मोठा गुरुग्रह आहे. गुरुग्रह त्यांना बृहस्पती या नावाने ओळखलं जातं. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या नवग्रहाची मांडणी या सूर्यमालेच्या आधारावर करण्यात आलेली आहे. मी मागेच तुम्हाला दाखवलं होतं पंचांग काय आहे ते. त्या पंचांगामध्ये या नवग्रहाची मांडणी करण्यात आलेली. रवी, सोम, बुध, मंगळ, शुक्र, शनी अशा प्रकारचे, राहू, केतू असे नवग्रह त्या ठिकाणी पंचांगामध्ये सांगितलेले आहेत. मग हा गुरुग्रह पूर्ण गॅस, त्याच्यानंतर जी हवा असते किंवा गॅस असतो, आता तो गॅस, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. गुरुच्या भोवती कडे आहे. त्यानंतर शनी आहे. शनीसुद्धा अशाच प्रकारचा एक ग्रह आहे. आणि शनीभोवती फिरणारे जे बारीक बारीक कण आहेत बर्फाचे,
त्याच्यापासून तयार झालेली ती कडी ही चंद्राला आकर्षक स्वरूप असं देते आणि त्यामुळे चंद्र हा काय दिसतो आहे, सुंदर असा दिसतो. ते जे बर्फाचे तुकडे वगैरे चंद्राभोवती शनीभोवती फिरतात ते आकर्षक स्वरूपामध्ये दिसतात. त्यामुळे शनी हा आपल्याला कसा दिसतो, एकदम ते एखाद्या रिंग चौबाजूने असतील त्याच्यामध्ये तो बॉल असतो त्याप्रमाणे तो शनी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर नेपच्यून हा पूर्ण बर्फाचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये निळसर स्वरूपाचा आणि युरेनस नावाचा जो ग्रह आहे तो 98 अंशाच्या कोनामध्ये असल्यामुळे असा लुडखडत चाललेला दिसतो आपल्याला. म्हणजे दुर्बीणच्या साहाय्याने बघावं लागेल, साध्या डोळ्याने दिसू शकत नाही आणि बाकीचे ग्रह व्यवस्थित फिरताना दिसतात. फक्त शुक्र ग्रह हा एक असा ग्रह आहे तो सूर्यमालेमध्ये सगळ्या ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरतो, म्हणून शुक्र ग्रह हा वेगळ्या स्वरूपामध्ये मोडतो. आता प्रत्येक ग्रहाची फिरण्याची गती, परिवलन गती आणि परिभ्रमण गती ही वेगवेगळी आहे. पृथ्वीच्या गतीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदल होत गेलेले वर्षानुवर्ष. आज आपल्याला एका दिवसाचा कालावधी 24 तासाचा लागतो. पूर्वी हा कमी लागायचा. जसं की पूर्वीच्या काळामध्ये 6 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती पूर्ण फिरून म्हणजे 24 तास आज जशी फिरते तशी 6 तासात फिरायची, नंतर 12 तासावर आली, आता 12 तासाहून 24 तासावर आली, आता 24 तासावरून ती हळूहळू 25-26 तास अशी होईल. हा कशामुळे होतो प्रकार की तिच्यामध्ये मानवाच्या ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यामुळे पृथ्वीच्या गतीमध्ये बदल होतो किंवा पृथ्वी सूर्यापासून दूर जाते अशातला काही भाग होतो. किंवा ही आकाशगंगा जी आहे ती प्रसरण पावते, म्हणजेच विस्तारत चाललेली, म्हणजेच याचा आकार मोठा होत चाललेला आहे आणि एक दिवस एकमेकापासून खूप दूर जातील. आता भरपूर वेळेस आपण पाहतो की बरेच टी व्ही चॅनल असतील, व्हिडिओ चॅनलवाले असतील, मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती आपण बातम्या बघतो की 2025मध्ये प्रलय काळ येणार आहे, फलानं होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, पृथ्वी डुबणार आहे, भारत बुडणार आहे, महाराष्ट्र डुबणार आहे, अमेरिका पाण्यात जाणार आहे वगैरे वगैरे बातम्या वगैरे ऐकतो. परंतु तसला कुठलाही प्रकार होणार नाही, कारण कलियुगाची फक्त 5000 वर्षे संपलेली आहेत, आणखी भरपूर वर्षे जायची आहेत. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितले की 4,32,000 वर्ष कलियुगाचा कालावधी आहे. नेमकेच 5000 वर्ष संपत आलेले आहेत आणि अशा प्रकारे ही कलियुगाची सुरुवात आहे. ह्या चिल्लर चाल्लर गोष्टी, युद्ध वगैरे, एकमेकाचा नाश गेले 2022 पासून युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. कुठल्याही प्रकारची अशी मोठी हानी झालेली नाही. ज्याला आपण अतिवृष्टी म्हणू किंवा ढगफुटी म्हणू, हे प्रकार साहजिक आहेत आणि अशाने काही पृथ्वी अस्तित्व नष्ट होणार नाही, काही नाही. या भीती दाखवण्यासाठी म्हणा किंवा जे काय असेल ते, तरीही प्रत्येकाने आपापल्या परीने ईश्वराचं, आपापल्या देवतेचं नाव घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जीवन जगायचे कसे हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी मागं आत्मा वगैरे शरीर या गोष्टीमध्ये सांगितलं आहे की देव काय आहे, आत्मा कुठं जातो, कसा जातो, काय जातो, त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या परीने जीवन जगायचं आहे.
ही अद्वितीय शक्ती अशी आहे, अदृश्य शक्ती आहे. ही मी सांगत नाही, अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे की जागतिक लेवलला एक अशी दैवी शक्ती आहे, ज्याच्यामध्ये आईन्स्टाईन असेल, कॅपलर असेल, ॲडिसन असेल, त्याच्यानंतर टेस्ला असेल, या सर्वांनी सिद्ध केलेलं आहे. आणि शेवटी कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण एखाद्या वयस्कर माणसाला किंवा तरुण माणसाला जरी दवाखान्यात नेलं, शेवटी डॉक्टर वर हात पाहतो आणि हात जोडून म्हणतो, आता वरच्याच्या हातात आहे. म्हणजे शेवटी ते सुद्धा देवालाच मानतात, त्या अद्वितीय शक्तीला मानतात. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पण आपापल्या परीने त्या दैवी शक्तीला माना, अभिमान बाळगू नका. आपल्या पृथ्वीप्रमाणे ब्रह्मांडामध्ये अनेक पृथ्वी अशा आहेत की ज्या ठिकाणी जीवसृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे. कदाचित त्या ठिकाणी पूर्वीच्यासारखी डायनासोर वगैरे, खेकडे, साप वगैरे असू शकतील. त्या ठिकाणी मानव उत्पत्ती व्हायची बाकी असेल, सजीव अस्तित्वात आले असतील, मनुष्य प्राणी बाकी असेल किंवा झालंही असेल. अशा अनेक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळणार आहे. जेणेकरून गेल्या काही दशकामध्ये अमेरिकेने वायझर नावाचं 2 उपग्रह, 2 यान अवकाशामध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये वायझर 1 आणि वायझर 2 ह्या यानाची मानवनिर्मित गती 61,500 तासी वेग आहे. आणि 5 सप्टेंबर 1977ला अमेरिकेच्या नासा या संस्थेने हे 2 वायझर यान अवकाशामध्ये पाठवलेली आहे. त्यांनी गुरुग्रहाचा अभ्यास करत करत आज 1990च्या शेवटच्या टप्प्यामध्ये या वायझरने आपल्या सूर्यमालेतून बाहेर प्रवेश केला आहे. कुठं? आकाशगंगेमध्ये प्रवेश केला आपल्या सूर्यमालेतून. त्यावेळेस त्यांनी सूर्यमालेच्या म्हणजे युरेनसच्या पलीकडे गेल्यानंतर मागे वळून त्यांनी फोटो घेतला. तर राई असते ना, राई, मोहरी जाऊ द्या, तुम्हाला मोहरी मेळ नाही खाणार, परंतु जी आपले मूग असतो की मुगाच्या साईजमध्ये, मुगाचा जो गोल भाग असतो ना, त्या साईजमध्ये ही पृथ्वी आपल्याला त्या ठिकाणाहून त्यांनी फोटो पाठवला. कोणी? वायझर यानाने. आणि तेवढ्या टिपक्यामध्ये पृथ्वी निळ्या रंगामध्ये दिसली. त्यांनी तो फोटो कधी पाठवला आहे? 1990मध्ये. आणि आत्ता सूर्यमालेच्या बाहेर पडल्यानंतर किमान हे दोन्ही यान हजारो किलोमीटर अंतर पार करून आकाशगंगेमध्ये शिरलेले आहेत. मिल्की वेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आणि या वायझर यानामध्ये हजारो फोटो पृथ्वी तलावरील, त्याच्यानंतर केसरबाई केरकर नावाच्या कर्नाटकमधल्या दक्षिण भारतातल्या माता भगिनी, त्यांचा राग भैरवी त्या गोल्डन डिस्कवर वायझरवर एक डिस्क पाठवलेली आहे त्या यानाबरोबर. आणि त्या डिस्कमध्ये श्रीमती
केसरबाई यांचा आवाज रेकॉर्ड करून पाठवण्यात आलेला आहे राग भैरवीद्वारे. भविष्यामध्ये जर कुठं आपल्यासारखी सजीव सृष्टी आढळली तर त्यांना ते रेकॉर्ड ऐकता येईल आणि त्याच्यामध्ये हजारो प्राण्याचे फोटो, पक्ष्यांचे फोटो, त्याच्यानंतर कीटक, प्राणी, देशाची वेगवेगळ्या स्वरूपाची चिन्ह वगैरे पाठवण्यात आलेली आणि अशा प्रकारचे हे यान हजारो किलोमीटर पार करत आज त्यांनी आपली सौरमाला सोडून आकाशगंगेत प्रवेश केलेला आहे. बहुतेक ते माझ्या मते 2030मध्ये ते 32मध्ये त्याचा म्हणजे जी ऊर्जा आहे त्याच्यामधली जे इंधन आहे ते संपण्याच्या मार्गावर आहे आणि मानवाने सगळ्यात वेगवान उपग्रह यान म्हणता येईल किंवा उपग्रह म्हणता येईल अशा प्रकारचा 61,500 ताशी वेग असलेलं उपकरण पृथ्वीवरून अवकाशामध्ये पाठवलेली पहिली वेळ आहे आणि हा गेली 30-40 वर्ष कंटिन्यू यांनी आपला कार्यकाल चालू ठेवलेला आहे. 30-32मध्ये त्याचा कार्यकाल संपणार आहे. भविष्यामध्ये त्याचा कार्यकाल कुठपर्यंत चालतो हा मानवनिर्मित सर्वात मोठा शोध म्हणता येईल किंवा यदाकदाचित त्या डिकच्या साह्याने गोल्डन डिक्स आहे, त्याच्यावरती सोनेरी प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये ती कशी वापरायची, काय वापरायची, कुठल्या जर सजीव माणसाच्या हातामध्ये जर गेली इतर ग्रहावरच्या तर त्यांनी ती कशी वापरायची, कसं त्याचा वापर करायचा, कशी तिला चालू करायची, ती भैरवी कशी ऐकायची, हे त्या ठिकाणी सगळं चिन्हाच्या साह्याने व्यक्त करण्यात आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये एलियन असतील किंवा परग्रही मानव असतील, जे कोणी असतील ते भविष्यात आपल्या पृथ्वीशी संलग्न होतील किंवा संवाद साधतील ही आशा प्रत्येक शास्त्रज्ञ नासाचा बाळगून आहे आणि आपल्यासारख्यांनी अशी आशा बाळगायला हरकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की ही अद्वितीय अशी माहिती आपल्या ग्रंथामध्ये आहे जी आपल्याला पुरून उरेल एवढी आहे. फक्त आपण त्याचा लाभ घ्यावा हा दृष्टिकोन माझा पण आहे आणि आपण आपले ग्रंथ वाचायला हरकत नाही, त्याचं ज्ञान समाजापर्यंत वाटायला हरकत नाही. ज्ञान वाटल्याने वाढते, कमी होत नाही. आपल्या ऋषीमुनींनी पूर्वीच्या काळामध्ये मौलिकरित्या म्हणजे लिहिण्याची पद्धत नसताना आपल्या शिष्यांना सांगितले. सूत पूर्वीच्या काळामध्ये सांगणाऱ्याला सूत म्हटलं जायचं आणि ऐकणाऱ्याला शौनक म्हटलं जायचं. त्या काळामध्ये अशी पद्धत होती, एकाने सांगायचं दुसऱ्याने ऐकायचं आणि हीच परंपरा कायमस्वरूपी ज्याला माउथ पब्लिसिटी म्हटलं जातं आजच्या भाषेमध्ये तशा पद्धतीची त्या काळामध्ये ती पद्धत होती. लिखाणाची पद्धत ठराविक काळामध्ये 15व्या शतकामध्ये पूर्वी हस्तलिखित असतील ताडपत्रावर वगैरे वेगवेगळ्या साहित्यामध्ये, परंतु 1556च्या काळामध्ये छपाईची सुरुवात भारतामध्ये गोवा या प्रांतामध्ये झालेली आणि तिथून आपल्या ग्रंथाची छपाई त्या काळामध्ये झालेली. तर हे ज्ञान होईल तिथपर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला हरकत नाही. आपण प्रत्येक ग्रहाची विशिष्ट प्रकारची माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊ, म्हणजे त्या ग्रहावर नेमकं काय काय. समजा बुध ग्रह आहे तर बुध ग्रह सूर्यापासून किती अंतरावर आहे, त्याचं वर्णन कसं आहे, तिथं परिस्थिती काय, वातावरण आहे का, त्या ठिकाणी त्याची परिस्थिती काय, अशी प्रत्येक ग्रहाची आपण एखाद्या व्हिडिओमध्ये स्पेशल माहिती घेऊ.
जेणेकरून आपल्या ग्रंथातली सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.